सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी महापौरांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, मराठी महापौरांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. महाराष्ट्रात मीरा भाईंदर शहर हे असून या ठिकाणी मराठी माणसांची जी संख्या आहे ती तेवढीच आहे आणि महाराष्ट्रात मीरा भाईंदर हे मराठी शहर आगरी कोळ्यांचं शहर हे ओळखलं जातं. त्यामुळे इकडचा महापौर हा मराठीत असला पाहिजे असे तमाम मीरा भाईंदरकर आणि महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण हीच इच्छा आहे की मराठी महापौर हा बसला पाहिजे. या ठिकाणी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पक्षाचे उमेदवार जास्त निवडून आलेले आहेत, तर त्यांना आम्ही विनंती करत आहे. या अगोदर पण मराठी अमराठीचा वाद तुम्ही उभारून काढला होता. त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्राने आणि मीरा भाईंदर शहराने पाहिलेलं आहे की मराठी माणसांची संख्या आणि मराठी माणूस ज्या वेळेला रस्त्यावर उतरतो त्यावेळेला काय घडतं हे पाहिलेलं आहे. त्यामुळे या क्षणाची वाट न पाहता तुम्ही मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेत मराठी महापौर बसवावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची इच्छा आहे. जर तुम्ही बसवला नाही तर या ठिकाणी जो आक्रोश आणि अशी आंदोलनं होतील की यापूर्वी कधी झाली नाही आणि यामध्ये जे काय घडेल त्याला जबाबदार श्री नरेंद्र मेहता असतील. कारण की मराठी कोळी माणसांचे तिकीट कापून अमराठी लोकांना द्यायचं पाप हे नरेंद्र मेहता यांच्या हाती झालेलं आहे. भले ते सांगत असतील की मीरा भाईंदरमध्ये 38 मराठी नगरसेवक निवडून आलेत, पण आमची इच्छा आहे की तुम्ही 38 का आणले हे 90% आणता आलं असतं. तुमचे 87-78 नगरसेवक आलेले आहेत. त्या 78 नगरसेवकांपैकी 70 जर मराठी आले असते तर आम्हाला आनंद झाला असता. पण असं न करता मीरा भाईंदरमध्ये तुम्ही अमराठी उमेदवार देऊन ज्या पद्धतीने मराठी माणसांना खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांची चेहरे कधी या वॉर्डमध्ये या शहरात कधी नाव ऐकलं नव्हतं, चेहरे बघितले नव्हते, अशा लोकांना तुम्ही त्या कमळाच्या चिन्हावर निवडून आणलं. याचा आम्ही पहिला निषेध करतो आणि आम्ही रस्त्यावर उतरून नेहमी काम केलेलं आहे. मराठी माणसांसाठी काम केलेलं आहे, मीरा भाईंदरच्या जनतेसाठी काम केलेलं आहे. पण अशी लोकं निवडून येत नाही. पण तुम्ही जी अमराठी लोकं निवडून आले यासाठी मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खायचं काम तुम्ही केलेलं आहे. सर्वप्रथम निवडणूक आयोगाला, आचारसंहितेचे पथकाला व तसेच प्रशासनाला हाती घेऊन भारतीय जनता पार्टीने एक हाती जी सत्ता मिळवली त्या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माणकडून खूप खूप शुभेच्छा. असंच तुम्ही EVM घोटाळा करून असंच तुम्ही प्रशासन हाताळा करून तुमची सत्ता तुम्ही घेऊन या. परंतु या मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहे हे विसरून चालणार नाही आणि मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौरा बसणारच. भले तुमची सत्ता आली असेल परंतु याचा विरोध अनेक या मीरा भाईंदर शहरातील मराठी तरुण करत आहेत, मराठी लोक करत आहेत. स्थानिक आगरी कोळ्यांचं हे शहर आहे, ही ओळख आहे, हे लोक करत आहेत की यांना एवढं बहुमत मिळू कसं शकतं ही तर शंकाच आहे. परंतु या मीरा भाईंदर महापालिकेवर मराठी महापौरा बसणारच. अमराठी महापौर बसला जसं काल आमचे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाशदादा जाऊंनी सांगितलेलं आहे की जर मराठी महापौर या मीरा भाईंदर महापालिकेवर बसला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल असा इशारा सन्माननीय अविनाशदादांनी दिलेला आहे आणि आमची भूमिका देखील तेच आहे. म्हणून आज अनेक तरुण या महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करू शकले नाही कारण त्यांचं काही जणांचं नाव आलंच नाही, काही जणांचं काही दुसऱ्या ठिकाणी आलं. असे दुबार मतदानाचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण उचलून धरला असताना या लोकांनी या दुबार मतदानाच्या सहाय्याने तुम्ही बघितलास की त्या दिवशी देखील जो मार्करिंग होता तो देखील निकृष्ट दर्जाचा होता. म्हणजे दुबार मतदान हे झालेलंच आहे, यात काही शंकाच नाही आहे. आणि ज्या प्रकारे अनेक तरुण आज तुम्ही इकडे बघताय की अनेक तरुणांनी या निवडणुकीत मतदान केलेलं नाही, त्यांचा देखील रोष आहे. म्हणून आमची मागणी आहे की जर तुम्ही प्रशासन हातात धरून जर तुम्ही मतदान घेतलेलं आहे परंतु मीरा भाईंदर महापालिकेचा महापौर हा मराठी झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे.